हॅलो फ्रेंड, आज आपण पाहणार आहोत धिरडे रेसिपी. अगदी उत्कृष्ट चवीला लागते आणि रसासोबत स्पेशली हे धिरडी खाल्ली जातात आणि एकदम सोप्या पद्धतीने बनवले जातात. चला तर रेसिपी पाहूयात. तर त्यासाठी आपल्याला सगळे पिठं घ्यायचे आहेत, ते चाळून घ्यायचे आहेत. इथे मी 1 वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आणि 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. तुम्ही गव्हाचं पीठ अर्धी वाटी देखील घेऊ शकता. इथे अर्धी वाटी मी बेसन पीठ घेतलेलं आहे आणि हे सगळं आपल्याला व्यवस्थित चाळून घ्यायचं आहे, जेणेकरून कुठेही पिठामध्ये गाठी वगैरे राहणार नाही. आता 1-2 मिनिट याला आपण छान चाळून घेणार आहोत. तुम्हाला जर आवडत असेल तर यामध्ये तुम्ही तांदळाचं पीठ देखील टाकू शकता, पण मराठवाडा स्पेशल रेसिपी आहे तर त्यामुळे यामध्ये मी पारंपरिक जी पद्धत आहे तीच वापरलेली आहे. तर आता हे पीठ मी साईडला ठेवते. 2-3 लसणाच्या पाकळ्या, 1 हिरवी मिरची आणि अर्धा चम्मच जिरे छान आपल्याला कुटून घ्यायचं आहे, हे अशा पद्धतीने. आणि ह्या पिठामध्ये ते टाकायचं आहे. चिमूटभर हळद टाकायची आहे आणि मीठ टाकायचं आहे. यामध्ये तुम्ही हिरवी मिरची लसूण नाही टाकलं तरी चालतं. असंच प्लेन मीठ घालून बनवलं तरी पण त्याची चव छान येते. आता यामध्ये थोडं थोडं पाणी टाकायचं आहे आणि छान याचं आपल्याला बॅटर तयार करून घ्यायचं आहे. पाणी हळूहळू ॲड करायचं आहे, जेणेकरून पीठ छान आपलं गाठी न होता एकसारखं मिक्स होईल. आता पहा 2-3 मिनिट याला मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. इथे जवळपास मी 3 वाटी पाणी यूज केलेलं आहे, कारण पीठ जास्त होतं. आणि आता याचं बॅटर हे अशा पद्धतीने झालं पाहिजे. खूप पातळ नाही आणि खूप घट्टही नाही, एकदम परफेक्ट बॅटर तयार झालेलं आहे. आता बॅटरला मी 10 ते 5 मिनिट छान साईडला ठेवलेलं होतं, जेणेकरून ते पीठ छान मुरेल. आणि इथे पहा तवा घेतलेला आहे, त्याला छान तेल लावून घ्यायचं आहे आणि त्यावरती हे बॅटर टाकायचं आहे आणि एकदम छान आपले धिरडे बनवून तयार होतात. आता बरेच जण यामध्ये लाल तिखट टाकतात आणि हळद जास्त प्रमाणात टाकतात, जेणेकरून त्याचा कलर चेंज होईल. पण आमच्या इकडे असेच धिरडे केले जाते आणि हे स्पेशली उन्हाळ्याच्या सीझनमध्ये जेव्हा आपण आंब्याचा रस बनवतो त्यावेळेस हे धिरडे आवडीने रसासोबत खाल्ले जातात. थोडंसं साईडनं तेल पण सोडून घ्यायचं आहे आणि छान याला वाफवून घ्यायचं आहे. कमी गॅस करायचा आहे थोडासा आणि छान एक साईडनं वाफवून घ्यायचं आहे. नंतर दोन्ही साईडनं आपल्याला आलटून पलटून त्याला छान शेकून घ्यायचं. इथे पहा एकदम परफेक्ट धिरडे बनवून तयार आहेत. मी रेग्युलरच्याच तव्यावरती धिरडे बनवलेले आहेत, जो माझा पोळ्यांचा तवा आहे. इथे पहा किती छान धिरडी बनवून तयार आहेत. एकदम परफेक्ट जाळीदार खुसखुशीत धिरडे आपले तयार आहेत. आता अशाच पद्धतीने मी सर्व धिरडे करून घेणार आहे. कुठेही तव्याला चिटकले नाही आणि टेस्ट पण याची एकदम छान झाली, एकदम सॉफ्ट बनवून तयार आहेत. तर रेसिपी कशी वाटली तुम्हाला हे मला नक्की सांगा आणि आवडली असेल तर एक लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. आता इथे मी सर्विंग प्लेटमध्ये काढून घेत आहे. साईडला मी रस पण बनवून ठेवलेला होता. थंड रसाबरोबर ही गरम गरम धिरडी अतिशय छान लागते. घरी नक्की एकदा ट्राय करा आणि रेसिपी कशी वाटली ते मला नक्की सांगा. एकदम परफेक्ट कॉम्बिनेशन आहे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये रस आणि धिरडी. थंडगार रसासोबत धिरडी एकदम जाळीदार बनवून तयार आहे. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत एन्जॉय